त्र्यंबकेश्वरसह परिसरातील रस्ते व सुरक्षा उपाययोजनांची विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी. त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी डॉक्टर GVS पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय बाविस्कर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी पहिणे भिलवाड रस्ता तसेच प्रयाग तीर्थाच्या मागील त्र्यंबकेश्वर तळवाडी रस्त्याची पाहणी केली. या पाहणी दरम्यान रस्त्यांची सद्यस्थिती, वाहतुकीसाठी निश्चित करण्यात आलेले पर्यायी मार्ग, आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या नियोजनाची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. पावसाळ्याच्या कालावधीत संबंधित सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी यावेळी दिल्या.